मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत. तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता आपल्या महाराष्ट्रात म्हणजे सगळीकडेच जगात गणपती बाप्पा विराजमान झाले असतील आणि इतकं सुंदर वातावरण होतं गणपती बाप्पा विराजमान झाल्यावरती. आणि स्पेशली आपल्या मुंबईमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकं काय म्हणतात की गणपती बाप्पा आल्यावरती एवढं असं वेगळं आणि आनंदाचं वातावरण असतं की त्याला काही प्रश्नच नाही. आणि हा सण हा फक्त महाराष्ट्रापुरता नाही, भारतापुरता नाही, आणि भारताच्या काय म्हणूयात आपण भारताबाहेरील सुद्धा देशांमध्ये खूप धमाक्याने आणि उत्साहाने साजरा केला जातो. तर आता आम्ही आहोत, कुठे आहोत आपण? तर आज आम्ही बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी मोदक. हा ना, तू काय बोलत नाही? नमस्कार कर. हा ना, गुंगली आहे. आज जरा तिला लवकर उठवलंय आहाराला. आना असली 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 असली. तर आहाराला पण मोदक खूप आवडतात आणि आपल्या बाप्पाला सुद्धा मोदक खूप आवडतात. तर मी आता मोदकाचीच तयारी करते. उद्या आमची शेवटची प्रॅक्टिस आहे ढोलताशा विलॉगची. ओके, ये. हे बघा, कांदे बटाटे करायचे असतात मॅडमला. आम्ही आहाराचे हेअरकट केली आहे, हेअरकट, कारण की मला असं वाटतं की आफ्टर अ लॉंग ब्रेक आम्ही व्लॉग शूट करतोय. कारण की माझी तब्येत बरी होती. तब्येत म्हणजे एक 2-4 दिवसापासून ताप येतोय, त्यानंतर बऱ्याच मल्टिपल गोष्टी चालू आहेत. त्यामुळे व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं थोडं हे आहे. त्यामुळे खूप अशा गॅप नंतर व्हिडिओ करतोय शूट. पण छान वाटते, आहारा लटकली आहे. सो आता मी सारण बनवायला स्टार्ट करते. आणि हे तूप वापरते आजकाल कॉस्कोमध्ये, असं सुंदर तूप येते, ते मला खरंच आवडलंय. म्हणजे पहिलं नानक यायचं आणि आता हे त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया आणि हे गूळ. गूळ असं वितळायला लागेल आपल्याला. गुळाची अशी लादी होती, त्याच्यामध्ये मी सगळं काम करून ठेवलं होतं, जेणेकरून आज मला माहिती होतं की सकाळी उठलं तर गडबड. आहाराची मजा झाली. वितळलाय आणि आता मी टाकते खोबरं. सो इथे सारण रेडी झालंय. त्याच्यावरती आता मी वेलची पावडर टाकली आणि ड्रायफ्रुट्स टाकले, काजू आणि बदाम, आणि मग आता उकडी करून घेते तिथपर्यंत हे थंड होईल. सो ऋषी, इथे आम्ही हा लेमन ग्रास लावलेला आहे. चहा नाही, गवती पाती. सो हा चहा मध्ये टाकायचा. मस्त की चहा ठेवला ऑलरेडी मी आतमध्ये. चहा प्रेमी. आणि हा इथे चहा होतोय. वा, चहा मध्ये टाकायला लावलाय आलं. आणि आता मी इथे उकडी करत आहे. उकडीमध्ये आता मी टाकणार आहे तूप, थोडंसं मीठ आणि तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ मी रेडीमेडच आणते, कारण की आपल्यासारख्या चक्क्या इथे अवेलेबल नसतात, त्याच्यामुळे
पण चांगलं होतं. दरवर्षी मी हेच यूज करते, त्यामुळे म्हटलं की आपण हेच घेऊया. तिला साईबाबा आठवतात, सद्गुरू साईबाबा बोलते ती. आता शांत बसली बघा गपचूप. आता ही उकड आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा मोदकाच्या पाया करू तर त्याला पाहिजे तशा छान होऊ शकतात. सो मी हेच करते आणि ह्यानंतर ब्रेक घेऊन मस्त कॉफी पिणार आहे. कशा करते ग तू पाळ्या? व्हेरी नाईस आहा ना. आणि काय बनवते ग तू आहा ना? मोदक. काय बनवते? मोदक. कोणासाठी बनवते मोदक? बाबासाठी. बाप्पासाठी. बाप्पासाठी. कोणासाठी? बाबासाठी. बाप्पासाठी. हा, गणपती बाप्पा मोया. मंगल मूर्ती मोया. उंदीर मामा की ये. उंदीर मामा की ये. जय. त्याच्यामध्ये सारण टाकून कळ्या केलेल्या आहेत त्या अशा. आणि असा 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 आणि इकडे बघा ऑलरेडी पसारा काढलेला आहे मॅडमने. काल रात्री सगळं साफ केलेलं, सगळं किचन सगळं हे, पण परत सकाळी उठून ते बघा कसं बाळाला झोपवलं तिकडे मॅडमने. हसते काय? काय बलून अपस्टेअर्स. बोलून अपस्टेअर्स केला तुझा? म्हणजे काय झालं ग? सांग ना जरा, काय झालं? My juice. She will not appear scared. काय झालं? नीट समजून सांग तू, काय झालं ग हा ना? आणि हा इकडे मोदक रेडी. मी एवढी प्रो नाही, तू ट्राय करते, मजा येते, मला आवडतं करायला. What's so beautiful? हा? So beautiful? आवडलं? हो. थँक्यू हाना. मी बरत. मोदक उकडवायला ठेवल्यात आणि त्याच्यावरती मी केसरचा एक काडी टाकली आहे, जेणेकरून तो केसरचा सुगंध आणि असा एक थोडासा कलर येईल आपल्या मोदकाला. त्याचाच वेट करतं. आणि हा म्हणते मोदक दे मोदक दे. आता पहिला नैवेद्य दाखवूया. देवाला झाल्यावरती तुळशीचं पान घेतलं आणि मग पूजा करून मोदक खाऊया. तो हे मोदक रेडी झाले तुम्ही बघू शकता. आता आपण देवाला नैवेद्य दाखवूया आणि पूजा करून घेऊयात. गणपती बाप्पा मोरया. हो मंडळी, आम्ही सकाळी आपल्या घरची देवपूजा करून मोदक करून भक्तीकडे गेलो होतो, कारण की तिच्याकडे गणपती असतो. सो तिथेच थांबलो, जेवलो आणि दुपारी आलो. आणि आत्ता निघालो आहेत. 3 आमंत्रण आहेत. तर आता हां, तू पण जेवले. आणि आहाना आणि मी आम्ही सेम ड्रेस घातलेला आहे, साडीचा जो शिवून आणलाय तो. आणि ऋषीने एकदम मला मी ॲक्च्युली साडी नेसणार होती, पण म्हणाला की नाही हाच ड्रेस घाल, कारण की मग परत आहानाला परत अजून 2-3 महिन्यांनी तो येणार नाही. मी विचार केला की दिवाळीसाठी ठेवून देते, पण म्हटलं की चला आत्ता आपण घालूयात. आणि आत्ता अशी लगबग आहे की एकाच टायमामध्ये अशी 3 आमंत्रण आहेत, पण मजा आहे. आणि ऋषीने त्या पोपटी कलरचा कुर्ता घातलेला आहे. पोपट झालोय पोपट. सो आमचं थोडंसं मॅचिंग आहेत. आहानू मंडळी. सो आता वाजलेले आहेत 8, दुसरा दिवस. काल आम्ही आलो रात्री आणि झोपून गेलो आणि ढोल ताशासाठी आम्ही विचार केला की सेपरेट व्लॉग करू, बट नेत्रा येत नाही आहे प्रॅक्टिसला आणि मी ताशा वाजवणार, त्याच्यामुळे म्हटलं की व्हिडिओ वगैरे कोण काढेल. सो आम्ही विचार केला की याच व्लॉगमध्ये आपण ढोल ताशा पण दाखवूया. सो 7 पण सण झालेले आहेत. 5 मिनटात मी ऑलमोस्ट पोचेल तिकडे
आणि मग आज शेवटची प्रॅक्टिससुद्धा आहे, सो जोरदार प्रॅक्टिस असणार आहे. आणि एक्सायटेड तर आहेच ऑलरेडी, कारण की पुढच्या रविवारी आमचा ढोलताशाचा इव्हेंट आहे आणि त्याच्यानंतर आणखीन 2 इव्हेंट लाईंड अप आहेत ढोलताशासाठीच. सो धमाल आहे. आता ऑलमोस्ट सगळे तिकडे आले असतील, मी पण फटाफट जातो आणि तुम्हाला दाखवतो की तिकडे आम्ही काय मजा करतोय.